बातमी आहे। यंदा विधिमंडळाचं कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालू शकतं असं ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे यंदा प्रथमच विरोधी पक्षनेत्याशिवाय विधिमंडळाचं कामकाज चालणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि याबाबत कायदेतज्ञ अनंत कळसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। विरोधी पक्षनेता जो आहे यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। नेमकं आता अधिवेशन नागपूरचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि हे कामकाज नेमकं कशा प्रकारे चालणार हेच आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत कायदेतज्ञ कळसे सर आहेत। विधिमंडळाचं कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय कशा प्रकारचं चालू शकेल? नाही, यामध्ये विधिमंडळाच्या कामकाजाला कसलीही अडचण येणार नाही, कारण विरोधी पक्षनेतेपद हे प्रथा परंपरा संकेत जे आहेत त्या आधारे जे हाऊस ऑफ कॉमन्स हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे ब्रिटिश प्रथा परंपरा यामध्ये याप्रमाणे आपण संसदीय लोकशाही घेतलेली आहे। त्याप्रमाणे दादासाहेब मावळणकर जे पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांनी एक नियम घालून दिलेला आहे की विरोधी पक्षनेता म्हणजे किमान त्या पक्षाला 10% सदस्य संख्या असावी, म्हणजे कोरम तो पक्ष पूर्ण करू शकेल अशा प्रकारचे संकेत आहे, पार्लमेंटरी संकेत आहे। त्याप्रमाणे 10% सदस्य संख्या कुठल्याही पक्षाची नाही आहे, काँग्रेस किंवा जे शिवसेना यांचा उद्धव ठाकरे यांचा गट किंवा शरद पवार यांचा गट। त्यामुळे या सभागृहात नागपूरच्या अधिवेशनात कदाचित विरोधी पक्षनेता नसेल, पण त्यामुळे काही फारशी अडचण येणार नाही, कारण प्रत्येक पक्ष आपला गटनेता निवडेल आणि या गटनेत्याच्या मार्फत सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालवलं जाईल आणि हेच गटनेते विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतील। कारण विरोधी पक्षनेतेपद हे पार्लमेंटरी संसदीय लोकशाही इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याला CM नंतर प्रोटोकॉल असतो आणि मुख्यमंत्र्याला ज्या पर्स फॅसिलिटीज ज्या दिलेल्या असतात त्या सर्व फॅसिलिटीज त्या विरोधी पक्षनेत्याला मिळतात। बंगला गाडी किंवा जे आहेत त्याचे कायदा आहे आपल्याकडे, तर त्यामुळे हा विरोधी पक्ष नसला तरी फारशी अडचण सभागृहात येणार नाही। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।